नोंदवा यावर क्लिक करायचे आणि त्यानंतर आपला खाते क्रमांक टाकायचा आहे. खाते क्रमांक टाकल्यानंतर आपल्याला गट क्रमांक टाकून घ्यायचा आहे आणि गट क्रमांक टाकल्यानंतर आपल्याला खालील खरीप हंगाम आहे आपला. तर खरीप टाकल्यानंतर आपला पिकाचा वर्ग निवडा यावर येईल. तर मित्रांनो इथे ऑप्शन आहेत निर्बळ पीक, मिश्र पीक, पॉली हाऊस पीक आणि शेडनेट हाऊस पीक. तर मित्रांनो निर्बळ पीक म्हणजे एक पीक, जसं की आता आपला एक गट क्रमांक आहे 10 नंबरचा गट क्रमांक आहे आणि त्याच्यात आपलं मकाच पीक आहे मित्रांनो पूर्ण. तर ते एक पीक म्हणजे निर्बळ पीक आणि मिश्र पीक म्हणजे त्याच गटमध्ये आपलं 2 प्रकारचे कुठले पीक असतील म्हणजे बहुपीक, तर ते मिश्र पीक या ऑप्शन क्लिक करायचं. तर आपलं एकच पीक आहे मित्रांनो. तर आपण पहिल्या ऑप्शनवरती क्लिक करू. यावर क्लिक केल्यानंतर निर्बळ पिकाचा प्रकार पीक आहे मित्रांनो, आपला फळबाग नाही त्याच्यामुळे पीक या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. पिकांची झाडांची नावे निवडा. आपली मका आहे, मका या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर पूर्ण क्षेत्र भरा. इथे ऑप्शन असं केव्हा येईल मित्रांनो पूर्ण क्षेत्र भरा. जेव्हा आपण इथे पिकाचा वर्ग निर्बळ पीक असं निवडू तेव्हा आपल्याला हे ऑप्शन येईल. आपण जर निवडलं मिश्र पीक तरी ते 3 प्रकारचे येईल मित्रांनो. तर आपल्या त्या पद्धतीने आपण कशा पद्धतीने निवडायचं, किती क्षेत्र भरायचे, कोणत्या पिकासाठी असं निवडून घ्यायचं. आपण आता पूर्ण क्षेत्र भरा याच्यावर क्लिक केलं आहे. आपलं पूर्ण क्षेत्र आलेलं आहे. जलसिंचनाचे साधने यावर आपण विहीर निवडलेली, जलसिंचन पद्धती प्रवाही सिंचन, आपलं ठिबक सिंचन नाही मित्रांनो, त्यामुळे आपण प्रवाही सिंचन निवडलेलं आहे. आपला पिकाचा लागवडीचा दिनांक निवडून घ्यायचा आहे मित्रांनो. तर आपण पीक लागवडीचा दिनांक निवडलेला आहे आणि किमान आधारभूत किंमत योजनेअंतर्गत विक्रीसाठी नोंदणी करायची आहे काय, तर आपल्याला नाही करायची. आपण नाहीवर क्लिक केलेलं आहे आणि पुढे जाय ऑप्शनवरती क्लिक करू मित्रांनो. आपण पुढे गेल्यानंतर आपल्याला सर्व थोडा टाईम घेईल. हे बघा मित्रांनो, आपण ज्या गटात आहोत, जो गट निवडलेला आहे आपण त्या गटात आहोत आणि तुम्ही बघू शकता तिथलं अंतर आपलं डायरेक्ट GPSची अचूकता आहे ते डायरेक्ट 0 मीटर आहे. एकदा आपल्याला अद्ययावत करून घ्यायचं आहे आणि पुढे जाय ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर 2 फोटो काढायचे मित्रांनो. बघू शकता आपण आता पिकाचा फोटो काढून घेऊ. वेगवेगळ्या अँगलवरती 2 फोटो काढून घ्यायचे मित्रांनो. फोटो काढल्यानंतर आपल्याला बरोबर या चिन्हावरती क्लिक करायचं आहे आणि खाली दिलेलं आहे वरीलप्रमाणे पिकांची माहिती योग्य व अचूक असल्याची मी घोषित करतो. यावर आपल्याला ठीक करायचं आहे. ठीक केल्यानंतर आपल्याला पुढे जायचं आहे आणि पुढे गेल्यानंतर आपल्याला अशी माहिती येईल की